जबाबदार कोण आहे सांगा बरं आता. तुम्ही पाण्यात आंदोलन केलं. गेली 4 दिवस झालं लोकांना इथं खायला पाणी नाही, प्यायला नाही पाणी, पाण्याच्या टाक्या भरल्या, लोकांना साधं 2 व्हीलर बाईक सुद्धा बाहेर काढता येत नाही, लोकांच्या गरजा कशा भागवल्या जातील, लोकांना भाजीपाला मिळत नाही. आणि आता सुद्धा जी पाण्याची व्यवस्था आहे तात्पुरत्या शेतकऱ्यांच्या भिंती तोडायच्या आणि तात्पुरती व्यवस्था करायची, त्याला अर्थ नाहीये. गेली 15-20 वर्ष हा प्रश्न असाच चालू आहे आणि याची कायमची योजना व्यवस्थित राबवून प्लॅनिंग करून हे पाणी काढलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांना सुद्धा याचा त्रास झाला नाही, शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या त्रासाबरोबर सगळ्यांना त्रास होतोय. कुठंतरी कायमस्वरूपी मार्ग काढून त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. या भारतीय जनता पार्टीचं गेल्या 13-14 वर्षापासून जी सत्ता आहे त्यांनी कुठंही कायमचं नियोजन केलेलं नाही. इलेक्शनला आलं की तेवढ्या पुरतं बोलतात आणि सगळं बोललं की ते परत काही करायचंच नाही. प्रत्येक वेळी GR आला दाखवायचा, पण कुठलंही काम आतापर्यंत प्रशासनाने केलेलं नाही. गेली आम्ही 15 वर्षापासून कॉर्पोरेशनला पाण्याच्या फोटोपासून आंदोलनापासून सगळं केलेलं आहे. इथं भाजी मंडईतल्या साध्या महिला भगिनी भाजी सुद्धा पाण्यात विकतात. म्हणजे हा प्रश्न आजचा नाही आहे, गेल्या 15 वर्षापासून आहे. ही बिचारे सामने शेतकरी आहेत, त्यांच्या भिंतीमधनं पाणी सोडलं जातंय, त्यांनाही त्रास होतोय. हा कुठंतरी कायमस्वरूपी नाला किंवा काय जे असेल तुम्हाला ती योजना केली गेली पाहिजे आणि हे प्रशासनाची जबाबदारी आहे. एवढे नगरसेवक दिसले नाही, सगळे लोक हे कुठलाही कसं होतं, प्रत्येकाला स्थानिक प्रश्नावरती बोलायला लाज वाटते. आपण थोडासा विचार केला पाहिजे की ही लोक कशी जगतायत, या लोकांना काय येत नाहीत, यांना पाण्यातनं अक्षरशः सर्व पाण्यामध्ये म्हणजे ज्या टाक्या आहेत आपल्या त्या सुद्धा पाण्यात गेलेल्या आहेत. आणि आता कॉर्पोरेशनने पाणी सोडले, पाणी सोडलेलं सुद्धा ह्या पाण्यातच मिक्स होतंय. म्हणजे पाणी पिण्याचा प्रश्न आजपर्यंत प्रशासनाने इथं येऊन स्वतः अन्नधान्यापासून पाकिटापासून पाण्याची सर्व योजना करायला पाहिजे. प्रशासन कुठंही दिसत नाहीये. नगरसेवक दिसले असतील मला माहीत नाही, परंतु त्यांना एवढी जबाबदारी आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये काय कमी जास्त पडतंय आपण बघितलं पाहिजे. प्रशासनाची यंत्रणा 2 माणसं 2 अधिकारी येतात आणि फक्त पाण्याचा कुठला तरी बांध तोडणार, 10 मिनिटाची 1 तासाची 2 तासाची व्यवस्था करून जाणार. पुढच्या वर्षी आहे त्या परिस्थितीत परत तो पुढल्या वर्षी जैसे ते वातावरण दिसणार. हे कायम उपायुक्त आले होते काय? उपायुक्तांनी सुद्धा काय केलं, 2 ठिकाणी भिंती पाडणार, लोकांना आश्वासनं देणार आहे. समजा सहायुक्त आले, आतापर्यंत अग्निशामक दलाची यंत्रणा सगळी यंत्रणा येऊन तुम्हाला खाण्यापिण्याच्या सुविधा सगळ्या पुरवल्या गेल्या पाहिजे होत्या. आतापर्यंत कुणीही काही केलेलं नाही. आता सुद्धा येतील, 2 ठिकाणी तोडतील, परत जातील, परत वर्षभर तोंड दाखवणार नाही ती लोक. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.